I am joined here by Devendra Vadya. Devendra, first of all, welcome to Pune. And you are playing the Superheroes Cup. How is the feeling of playing this Superheroes Cup tournament for you? सुपर हिरोज कप मध्ये खेळण्याचा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे? मी पहिल्यांदा सुपर हिरोमध्ये सहभागी झालो. मला खूप आवडलं. हीच पहिली स्पर्धा आहे माझी. खूप मस्त आहे. फ्रेश वाटलं, खूप आनंद वाटला. आता जिंकण्याची तयारी करतो मी आता त्या स्पर्धेत. How did you start playing chess yourself? तुम्ही बुद्धिबळ खेळातला सुरुवात कशी केली? मी कुस्तीबाई खेळायला सुरुवात मी लहानपणापासून सुरुवात केली. 2006 साली असताना केली. त्यावेळेस मी भावाने शिकवलं मला आणि भावाने सांगितलं ह्याला गोरा म्हणतात, ह्याला हत्ती म्हणतात, असं असं सगळं सांगितलं. नंतर मला त्याने पुस्तक आणून दिलं बुद्धिबळाचं आणि त्या पुस्तकामध्ये सगळे नियम लिहिलेले होते आणि त्या नियमाने मी खेळत बसले पुढे आणि नंतर स्पर्धेत गेलो खेळायला. स्पर्धेत मला वेगळाच अनुभव आला. म्हणलं तिथं सगळे नियम स्वतःच असतात. म्हणलं आता मी स्वतः घाबरलं का. नंतर मला खेळत राहिलं. मग माझा 7वा नंबर आला त्या स्पर्धेत. मग नंतर पुढे जाऊन डेफची स्पर्धा होती 2011 साली. ती डेफची पहिली स्पर्धा होती माझी, पुण्यात होती. ती राज्यस्तरीय डेफची स्पर्धेत मी भाग घेतला. त्या डेफच्या स्पर्धेत मी प्रथम क्रमांक आलो. आणि नंतर माझी निवड झाली गुजरातला, अहमदाबादला. तिथं ते ऑल इंडिया स्पोर्ट काउन्सिल ऑफ डेफ यांच्यातर्फे सर्व फक्त बजर मुलांची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भारतात मी 2रा नंबर आला होता आणि माझी निवड एशियामध्ये उझबेकिस्तानला झाली होती. आणि काही कारणाने मला नाही जाता न आलं. पासपोर्ट नव्हता त्यावेळेस माझ्या. नंतर अडचणी आलं, प्रॉब्लेम झालं. नंतर 2024 साली मी पुन्हा स्पर्धेत भाग घेतला डेफची स्पर्धेत आणि 2024 साली ही स्पर्धा पुण्यात होती. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय झाली होती आणि त्या स्पर्धेत मी पहिला नंबर आला माझ्या. आणि नंतर माझी निवड बिहार येथे झाली आणि त्या बिहारला ऑल इंडियाचे पूर्ण सगळे डेफचे आले होते आणि त्या स्पर्धेत मी प्रथम क्रमांक मिळवला आणि तिथं जिंकल्यावर पहिला नंबर आल्यावर माझी निवड एशियाई स्पर्धेत झाली आणि एशियाईमध्ये तिथं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाली माझी. टर्की येते वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टर्कियाला जगातील 18वा नंबर आला माझी. आणि ते झाल्यानंतर आता पुन्हा स्पर्धा झाली ऑगस्टमध्ये. परत खालून सुरुवात झाली. आज जिल्हास्तरीय पुण्यात झाली. आज तिथून मैसूरला झाले आणि मैसूरला 2रा नंबर आला देशात. आणि परत तिथून मलेशियाला झालो आणि मलेशियाला टीमची मॅच झाली भारताची. टीम संघात निवड झाली माझी आणि त्या स्पर्धेत भारताला एशियाईमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. आणि परत उझबेकिस्तानला पण एशियाई झाली, तिचं पण ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं मी. माझा पासपोर्ट आहे. आता सगळे आहे, पासपोर्ट आहे. When did you get to know about your deafness? And how difficult is it for you to play chess as a deaf player? तुम्हाला डेफनेस बद्दल कधी समजलं तुमच्या? मला ते लहानपणी 2 वर्षाचा असताना डोक्याला मार बसला होता मला. मग त्याच्यानंतर मला समजलं की घरच्यांना समजलं की याला ऐकू येत नाही, बोलतंय. ते डॉक्टरांकडे घेऊन गेलं. मग डॉक्टर म्हणाले त्यानं मशीन लावायला लागेल, मशीन लावून ऐकू येईल, बाकी काहीच फरक नाही पडला. मला ठीक आहे. मग नंतर वडिलांनी समजून घेतलं. मग पुढे जाऊन कुठे दोन्ही कानाला मशीन लावलं मला. मग तेव्हापासून चालू 2000 लहानपणापासून 2 वर्षाचा असल्यापासून कानाला समजलं मला. मग मशीन लावल्यावर तुम्हाला बोलायलाही
थोडं थोडं बोलायची मी प्रॅक्टिस केली. त्यावेळी बोलता येत नव्हतं मला लहानपणी असताना. नंतर काही काही शब्द कानावर पडले नाही माझ्या. मशीन लावल्यावर मी लिफ्टने तोंड दाखवून खाल्लेलं ते लिफ्टने मला कळलं सगळं. नंतर हळूहळू मला सगळं समजलं. आणि घरच्यांना आईने शिकवलं, वडिलांनी शिकवलं, भावाने शिकवलं, कसं बोलायचं, कसं प्रॅक्टिस कशी वाढवायची. मग हळूहळू जमलं सगळं मला. मग आता तुम्ही एवढा प्रवास केला इथिओपिया आणि इकडे म्हणजे फॉरेनला तुम्ही चेस खेळायला, हा. तर तुम्ही मॅनेज करू शकता? म्हणजे का असं कठीण आहे या कर्णबधीरमुळे, का तुम्हाला जमतंय आता इकडे तिकडे जायला? नाही आता सगळं काही नव्हतं, तर नॉर्मल वाटतं आता आता मला. सवय? आता सवय झाली. पहिल्यांदा सुरुवातीला भीती वाटायची, आज आपल्या सोबत कोणी आहे का. पण नंतर कोच आहेत आपल्या सगळं सगळं सोबत असल्यावर काही नव्हतं मला. म्हणजे आता प्रेस वाटते, आता खूप चांगलं वाटतं. असं वाटतं एकटा पण गेलेलं काही नव्हतं. आपण 2 मशीन लावलं की लोकांचे बोललं समजते, एवढंच ठीक वाटतं. म्हणजे आता चेस आणि तुम्ही You have you have so many achievements as a chess player. Which one is the most special achievement for you? एक बुद्धिबळ खेळाडू म्हणून तुमचे अनेक अचीवमेंट्स आहेत. तुम्ही अनेक यश मिळालंय तुम्हाला. मला काय बुद्धिबळात तुम्हाला भरपूर यश मिळालंय, हो. बरोबर? तर तुम्हाला सगळ्यात विशेष कोणती आहे तुमच्यासाठी? तुमची आवडती बक्षीस असं म्हटलं तर सगळ्यात? मला सगळ्यात मोठं बक्षीस उझबेकिस्तानला, मलेशियाला मिळालं एशियाई बुद्धिबळ स्पर्धेत. त्यावेळेस मला खूप आनंद झाला होता. असं मेडल मिळालं असं वाटलं. म्हणलं भारतासाठी काहीतरी केलं आपण. काय वय होतं? वय? ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. हा. त्यावेळेस मला फ्रेश वाटलं, म्हणलं आपण देशासाठी काहीतरी केलंय, बरं वाटलं. आणि तू आपला किती देश- वर्षाचा होता? मी आता 34 वय होतं माझं. 32 वर्षाचं असताना मेडल मिळालं मला. देशासाठी मेडल देशासाठी- मिळालं हो, असं? देशासाठी मेडल मिळालं, बरं वाटलं मला. आता पुढे जाऊन ऑलिम्पिक स्पर्धेत किंवा जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून द्यायचं देशाला. वा. Uh, what are your thoughts on the lineup of this very special tournament, the Super Heroes Cup? या टुर्नामेंट, या स्पर्धेतील जे खेळाडू आहेत, एवढे सगळे स्ट्रॉंग प्लेयर आलेत सगळं या टुर्नामेंटला. तर तुमचा काय विचार आहेत की हे एवढे सगळे प्लेयर आलेत, तर लाईनअपचं काय वाटतंय तुम्हाला? स्पर्धक किती स्ट्रॉंग असलं तरी आपण त्याच्यासोबत लढायचंच. पण जे होईल ते होईल. आपण आपली प्रॅक्टिस केलेली असते. समोर त्याला कमी समजायचं नाही. आपण फक्त आपलं खेळायचं नाव काय असं किती होते. आपण काय एवढं काय म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही, तुमचा आत्मविश्वास एकदम? नाहीये काय, फक्त ना प्रेस पहिली स्पर्धा असल्यामुळे काही नाही वाटत मला. जिंकायचं काम करायचे. वा वा. आवडलं इकडे सगळं अरेंजमेंट? आवडलं. आपलं सुपर हिरो खूप चांगलं वाटलं. हो, मस्त वाटलं. थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू.